लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. गंगापूर पोलिसांची मोठी कारवाई. 2 इसमांकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त. नाशिक शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत 2 संशयित इसमांना अटक करून त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल व दुचाकी जप्त केली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना 7 मे 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास उत्तमनगर, काकडे उद्यान, सायकल सर्कल, कॉलेज रोड परिसरात एक इसम देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता एक संशयित इसम ॲक्टिवा दुचाकीवर आला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्यासह आणखी एका साथीदाराला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विवेक विजय कोटकर, वय 20 वर्ष, राहणार पंचवटी, नाशिक, व रोहित उर्फ आदित्य प्रभाकर जाधव, वय 20 वर्ष, राहणार शिवाजीनगर, नाशिक अशी आहेत. त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने केली आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.